कारण ज्या वंचित राहिलेल्या महिला आहेत त्यांना सुद्धा अनुदान मिळलंच पाहिजेत, त्यांचा सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरला गेलाच पाहिजेत, त्यांच्या सुद्धा खात्यावरती पैसे आलेच पाहिजेत। नमस्कार महिला भगिनींनो, लवकरच रक्षाबंधन येत आहेत आणि आपल्या खात्यावरती 3000 रुपयांचा अनुदानाचा टप्पा भेटणार आहे। पण सर्वच महिलांच्या खात्यावरती येणार आहेत का? तर पहा, आपल्या राज्यातील 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरलेला आहे। म्हणजेच सर्व महिलांनी ज्या पात्र आहेत त्यांनी भरलेला आहे का? तर नाही। आपल्या YouTube चॅनलवरती आपण व्हिडिओ बनवतो, त्याखाली बऱ्याचशा कमेंट येतात की सरकारने हे सर्व काही चुकीचं केलेलं आहे। आता काय चुकीचं केलेलं आहे? योजना काढून चुकीची केलेली नाही, तर कोणकोणत्या गोष्टीत चुकीची बाब आहे हे आम्ही सांगणार आहे। आणि ज्यांचा अजून अद्याप फॉर्म भरलेला नाही त्यांच्या कमेंट सुद्धा सांगणार आहे, त्यांच्या अडचणी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, म्हणजेच सरकारला सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि नक्की शेअर करायला विसरू नका। सर्वात प्रथम पहा, सरकारने माझी बहीण लाडकी योजना मंत्रिमंडळ निर्णय काढला, त्यानंतर शासन निर्णय काढला, असे अनेक शासन निर्णय काढलेले आहेत। योजनांच्या अटी शर्तीमध्ये सुद्धा बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत, बरेचसे कागदपत्र कमी केलेले आहेत आणि जसं की महिलांना आता पैसे भेटणार आहेत असंच केलेलं आहे। पण पहा, हे फॉर्म कुठे ऑफलाईन भरून जमा करतो पण त्याचा आपल्याला SMS येत नाही किंवा काही येत नाही। सरकारने अनेक सुविधा केलेल्या आहेत, अंगणवाडी केंद्रात किंवा सेवा सेतू केंद्रात फॉर्म जमा करायचे आहेत। आता पहा, ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे नारी शक्ती ॲपवरती, त्यांचा मेसेज आलेला आहे अप्रूव्हल किंवा रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्हल, पण त्यांचा फॉर्म तरी भरला गेलेला आहे। पण या योजनेपासून अजून बऱ्याचशा महिला वंचित राहिलेल्या आहेत। ह्या वंचित राहिलेल्या महिलांना फॉर्म भरता येत नाही आहेत। पहिला ऑप्शन पहा, नारी शक्ती ॲप म्हणून सरकारनं काढलेला आहे, त्यावरती बऱ्याचशा महिलांनी फॉर्म आपला भरलेला आहे, त्यांचा फॉर्म अप्रूव्हल रिजेक्ट डिसअप्रूव्हल झालेला असेल। पण आता हा ॲप चालूच होत नाही आहे। बरेचसे नागरिक त्रस्त झालेले आहेत। का त्रस्त झालेले आहेत याची कारणे सांगतो। महिलांना 1500 रुपये मासिक भेटणार म्हणून फॉर्म भरले जात आहेत। बऱ्याचशा तालुका ठिकाणी गर्दी सुद्धा पडलेली आहे की फॉर्म सबमिट करण्यासाठी, पण हा नारी शक्ती ॲप बंद झालेला आहे। फॉर्म भरायला गेलं तर नो न्यू फॉर्म सबमिटेड असा ऑप्शन प्रत्येकाला येतोय किंवा एरर येतोय, फक्त त्या ॲपवरती आपल्याला फक्त पाहता येत आहे। तर पहा, आता नारी शक्ती ॲपवरती ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं तर काम झालं, पण अद्याप बऱ्याचशा महिला वंचित आहेत। त्यांचं काय, त्यांनी काय केलं तर पहा, आता हे नारी शक्ती ॲप अगदी सुंदर आहे, फक्त सर्व्हर चांगला पाहिजेत आणि त्यावरती फॉर्म भरणं सोपं आहे। आता काय काढलेलं आहे सरकारनं? पोर्टल काढलेलं आहे, वेबसाईट काढलेली आहे। मग जे आता राहिलेले आहेत त्यांचे फॉर्म कुठे भरावे लागतील? वेबसाईटवरती। आता वेबसाईटवरती फॉर्म भरायला गेल्यानंतर वेबसाईटवरती पहिला मुद्दा काय आहे? तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। जर तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला फॉर्म सबमिट करता येतो, ही पहिली गोष्ट आहे। आता नारी शक्ती ॲपवरती काय करावं लागत होतं? तुम्हाला कोणताही मोबाईल नंबर दिला तरी तुमचा फॉर्म भरला जात होता, त्यावरती OTP जात होता। आता पोर्टलवरती काय करावं लागतंय? आधार थ्रू तुमचं ऑथेंटिकेशन केलं जातं, आधारवरची माहिती घेतली जाते। आता बऱ्याचशा महिलांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाहीत आणि मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आधार केंद्राला जावं लागतं आणि ते तात्काळ होत नाही। हे एक बाब झाली। आता पहा, जे पोर्टल काढलेलं आहे त्यावरती फॉर्म भरायला गेल्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर OTP एखाद्या वेळेला सेंड होतो, नाही म्हणत नाही, सेंड होतो, पण सेंड झालेला OTP फिल केल्यानंतर रॉंग OTP, इनव्हॅलिड OTP हे सांगतं। बराचसा उशीर ट्राय केल्यानंतर क्वचित एखादा OTP सक्सेसफुली होतं। मधीच काय होतं? सर्व्हर नॉट व्हॅलिड किंवा इंटरनल सर्व्हर असे कोणतेही एरर तुम्हाला येत आहेत। आता हे एरर माझ्यापेक्षा तुम्हालाच माहिती आहे, कारण तुम्ही फॉर्म भरताना जास्तीत जास्त एरर हे नागरिकांनाच येत आहेत। ही झाली दुसरी बाब। आता पोर्टलवरती बरेचशा महिला ज्या वंचित राहिलेल्या आहेत त्या पोर्टलवरती फॉर्म भरण्यासाठी अनेक
सेतू केंद्र असू द्या किंवा खाजगी कम्प्युटर सेंटर, नेट कॅफे असू द्या, तिथे जाऊन गर्दी करत आहेत. आता तिथे जाऊन सुद्धा जे फॉर्म भरणार आहेत त्यांना सुद्धा खूप अडचणी येत आहेत. कारण फॉर्म तर भरताना नारी शक्ती ॲपवरती जसं सर्व्हर फास्ट चालू होता तसा फास्ट सर्व्हर नाही आहे. आधारशी कनेक्ट आहे, आधार सर्व्हर डाऊन झाला तर इथे पण डाऊन होतो, इनव्हॅलिड OTP असे बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत. पोर्टल ओपन झालं, फॉर्म सबमिट करते वेळी बँक अकाउंट अटॅच करायचं नाही, चांगली गोष्ट आहे. आधार कार्ड अटॅच करायचं नाही, चांगली गोष्ट आहे. पण या पोर्टलवरती लॉग इनच होत नाहीत. तर पहा, आता आज तारीख किती, 9 तारीख आहे. 19 तारखेपर्यंत किंवा 17 तारखेपर्यंत हप्ता येण्याची शक्यता आहे. तर दिवस उरले किती, 7, 8 किंवा 9 दिवस उरलेले आहेत. आता ह्या 9 दिवसामध्ये आपण जरी फॉर्म सबमिट केला तरी तो फॉर्म पेंडिंगच असणार आहे. जर लवकरात लवकर यंत्रणा कामास लागली तर अप्रूव्हल कधी भेटणार, आणि रिजेक्ट झाला, डिसअप्रूव्हल झाला तर एडिट कधी करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पोर्टलवरती प्रश्न पडलेला आहे. तर सरकारला आपल्याकडून सर्वांकडून एक विनंती आहे, जे नारी शक्ती ॲप आहे त्यावरती निम्म्यापेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि ते अगदी सोप्या पद्धतीने फॉर्म सबमिट होत आहेत. पण पोर्टलवरती बरेचसे एरर आहेत. सर्वांकडेच काही कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवरती भरण्याची सुविधा आहे, पण पोर्टलवरती सर्व्हर तरी फास्ट असू द्या. बऱ्याचशा महिलांचे किंवा जे काही फॉर्म भरतात त्यांचे कमेंट अशी भरलेली आहे, इनव्हॅलिड OTP, फॉर्म सबमिट होत नाही, बरेचसे एरर आहेत. ह्या एररला एकच प्रॉब्लेम म्हणजे सर्व्हर तुमचा चांगला असणं गरजेचं आहे. पोर्टल जरी असलं तरी फॉर्म पटापट भरले गेले पाहिजेत, नाहीतर जे वंचित राहिलेल्या महिला आहेत त्यांना खूप त्रास होत आहेत. सरकारला विनंती आहे, नारी शक्ती ॲप सुरू करा किंवा नारी शक्ती ॲप अपडेट करा. त्यामध्ये बरेचशा सुधारणा आहेत आणि नारी शक्ती ॲपवरती जर सर्व्हर चांगला दिला तर लवकरात लवकर फॉर्म भरला जाईल. आता ही सवय झालेली आहे नारी शक्ती ॲपची. पण नारी शक्ती ॲपवरती आता ज्या लोकांनी फॉर्म चुकलेले आहेत, डिसअप्रूव्हल झालेले आहेत, त्यांना एडिटचा ऑप्शन आलेला आहे. लवकरात लवकर एडिट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना ज्यांना ह्या अडचणी येत आहेत सरकारपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. कारण नारी शक्ती ॲप एकतर सुरू करा, नाहीतर पोर्टल जे दिलेलं आहे ते पोर्टलमध्ये सुधारणा करा. लवकरात लवकर फॉर्म भरले गेले पाहिजेत. रात्री उठून सुद्धा फॉर्म भरत आहेत पण फॉर्म सबमिट होत नाहीत. इनव्हॅलिड OTP एररनं भरलेला आहे पोर्टल. तुम्हाला काय वाटतं, कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींना शेअर करा, कारण ज्या वंचित राहिलेल्या महिला आहेत त्यांना सुद्धा अनुदान मिळलंच पाहिजेत. त्यांचा सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरला गेलाच पाहिजेत. त्यांच्या सुद्धा खात्यावरती पैसे आलेच पाहिजेत. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे जॉईन व्हा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.